नमस्कार. आपल्या भारतीय संविधानात खूप सारी महत्वाची कलमं आहेत, पण त्यातलं एक कलम असं आहे जे अक्षरशः प्रत्येक नागरिकासाठी एका सुरक्षा कवचासारखं आहे. हो, आणि आज आपण त्याच कलमाबद्दल बोलणार आहोत. अनुच्छेद 32, ज्याला संविधानाचं हृदय आणि आत्मा असंही म्हणतात. बरं, सगळ्यात आधी एक महत्वाचा प्रश्न विचारूया. संविधानाने आपल्याला सगळ्यांना काही मूलभूत हक्क तर दिलेत, पण कधी विचार केलाय का की जर कोणी हे हक्क आपल्याकडून हिरावून घेतले, त्यांचं उल्लंघन केलं तर काय होईल? म्हणजे विचार करा, एखाद्याचा मूलभूत अधिकार कोणीतरी पायदळीत उडवलाय. मग अशा वेळी फक्त तक्रार करत बसायचं का, की यावर काहीतरी ठोस, अगदी पक्का असा उपाय आहे? आणि हा प्रश्न इतका महत्वाचा आहे ना, कारण याचं उत्तर थेट आपल्या लोकशाहीच्या पायाशी जोडलेलं आहे. तर ह्याच प्रश्नाचं एकदम ठोस उत्तर म्हणजे अनुच्छेद 32. हे कलम इतकं पॉवरफुल आहे की तेच आपल्या मूलभूत हक्कांचे रक्षण करतं. चला जरा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर मग हे अनुच्छेद 32 म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम प्रत्येक भारतीय नागरिकाला एक जबरदस्त अधिकार देतं. तो म्हणजे जर कुणाच्या मूलभूत हक्कांवर गदा आली ना, तर ती व्यक्ती डायरेक्ट, थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. मध्ये दुसरं कुठलंही कोर्ट नाही, थेट देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था. आणि या कलमाचं महत्त्व किती आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांवरूनच कळतं. त्यांनी याला काय म्हटलंय माहितीये? संविधानाचा आत्मा आणि त्याचं हृदय. का? कारण त्यांच्या मते जर हे कलम नसतं तर बाकीचे सगळे मूलभूत हक्क नुसते कागदावरचे शब्द राहिले असते. हे कलम त्या हक्कांमध्ये प्राण फुंकतं, त्यांना जिवंत ठेवतं. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयात जाता येतं हे तर कळलं, पण मग तिथे गेल्यावर होतं काय? न्यायालय आपल्या हक्कांचं संरक्षण नेमकं कसं करतं? तर यासाठी न्यायालयाकडे काही खास अधिकार आहेत. ते काही विशेष आदेश म्हणजे ऑर्डर्स देऊ शकतात. ह्यांनाच रिट्स असं म्हणतात. हे 5 रिट्स म्हणजे नागरिकांच्या हातातलं एक महत्वाचं टूलकिटच आहे. बघा, पहिला आहे हेबियस कॉर्पस. म्हणजे काय, तर कुणाला बेकायदेशीर अटक झाली असेल तर त्याला कोर्टासमोर हजर करण्याचा आदेश. दुसरा आहे मॅन्डमस, जो एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला त्याचं काम करायला सांगतो. तिसरा प्रोहिबिशन, हा खालच्या कोर्टाला आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाण्यापासून थांबवतो. चौथा आहे सर्शिओरारी, ज्यामुळे मोठं कोर्ट खालच्या कोर्टाचा खटला स्वतःकडे घेऊ शकतं किंवा त्याचा निकाल बदलू शकतं. आणि पाचवा को वॉरंटो, म्हणजे तुम्ही कोणत्या अधिकाराने हे पद सांभाळत आहात असं विचारण्याचा अधिकार. हे सगळे आदेश मिळून आपल्या हक्कांचं अगदी प्रभावीपणे संरक्षण करतात. चला हे अजून सोपं करून समजून घेऊ. समजा पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला विनाकारण बेकायदेशीरपणे उचलून नेलं. आता काय? तर अशा वेळी ती व्यक्ती स्वतः किंवा तिचे नातेवाईक थेट सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस रिट दाखल करू शकतात. मग न्यायालय लगेच सरकारला आदेश देतं की त्या व्यक्तीला आमच्यासमोर हजर करा, आणि मग कोर्ट तपासतं की अटक कायदेशीर आहे की नाही. आता इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे अनुच्छेद 32 आणि अनुच्छेद 226 यांच्यातला फरक. दोन्ही कलमं हक्कांच्या संरक्षणाबद्दलच बोलतात, पण त्यांच्यात एक खूप मोठा मूलभूत फरक आहे. हे बघा, इथे एकदम स्पष्ट दिसतंय. अनुच्छेद 32 हे सर्वोच्च न्यायालयासाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर अनुच्छेद 32 हा स्वतःच एक मूलभूत अधिकार आहे. याचा वापर फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तरच होतो. दुसरीकडे आहे अनुच्छेद 226. हे उच्च न्यायालयांना म्हणजे हायकोर्टाला अधिकार देतं. हा एक घटनात्मक अधिकार आहे, पण तो मूलभूत अधिकार नाही. आणि याचा आवाका मोठा आहे, म्हणजे मूलभूत हक्कांसोबतच इतर कायदेशीर हक्कांसाठीही याचा वापर करता येतो. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर नक्की, की अनुच्छेद 32 हे फक्त संविधानातलं एक कलम नाहीये, ते प्रत्येक नागरिकासाठी बनवलेलं एक अभेद्य असं संरक्षण कवच आहे. हे कलम आपल्याला एक विश्वास देतं, एक खात्री देतं की संविधानात जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ना, ते फक्त कागदावर लिहिलेले चांगले विचार नाहीयेत. नाही, त्यांना कायद्याचं आणि थेट सर्वोच्च न्यायालयाचं पाठबळ आहे. आणि यामुळेच आपले हक्क खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की अनुच्छेद 32 हे केवळ एक क्लॉज नाही, तर ते आपल्या लोकशाहीचं संरक्षक कवच आहे. हे आपल्याला सतत आठवण करून देतं की आपले हक्क किती मौल्यवान आहेत, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्या संविधानानेच आपल्याला एक शक्तिशाली हत्यार दिलं आहे.
विचार करा, हाच विचार किती मोठा दिलासा देणारा आहे, नाही का?